छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिर परिसरात मुख्य रस्ता आणि अन्य जागी मंदिरातील बेलफूल व इतर कचऱ्याचे ढिगार साचल्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता। या मथळ्याखाली गावमाजाने बातमी प्रसिद्ध करताच मंदिर विश्वस्त कार्यकारिणीस जाग आली व काही तासातच जेसीपी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने परिसरात साफसफाई करण्यात आली। घृणेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना अनेक बाबीस सामोरे जावे लागत आहे। मंदिर परिसरातील गावमाजाच्या बातमीमुळे मंदिराच्या विश्वस्त कार्यकारिणीने स्वच्छता तर केलीच, मात्र मंदिरामध्ये परराज्यातून येणाऱ्या भाविकांकडून अभिषेकाच्या नावाखाली वाजवीपेक्षा जास्त रक्कम घेऊन लुबाडणूक होत असल्याचे चित्र दिसत असून सुरू असलेल्या या लुबाडणुकीची देखील साफसफाई होणेही गरजेचे असून मंदिराचे विश्वस्त हा प्रकार थांबवतील का? नियमाप्रमाणे येथे करण्यात येणाऱ्या अभिषेकाच्या रक्कमेचे फलक व अभिषेकाची वेळ का लावला जात नाही असा प्रश्न येथे निर्माण होत आहे। मंदिरातील गाभारा व नंदी मंडप हे पुरातन विभागाच्या ताब्यात असताना सुद्धा सर्रासपणे कोणत्याही वेळेत येथे अभिषेक केले जातात। याकडे पुरातन विभागानेही लक्ष देणे गरजेचे असून येथे अभिषेकच्या रकमेचे व वेळेचे फलक लावण्याचे सुद्धा अनिवार्य करणे गरजेचे आहे। तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविक भक्ताच्या होणाऱ्या लुबाडणुकीस आळा बसेल हेही गरजेचे आहे। गावमाजा न्यूजकरिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।